अशक्यही शक्य करतील स्वामी. तुला थांबवायला हजार कारणं आहेत, पण पुढे न्यायला एक स्वामी पुरेसे आहेत. माझ्या मागे स्वामी आहेत, मला कोण थांबवणार? गावातला रोहन नेहमी शांत असायचा. लोक त्याला कमी लेखायचे. तुझ्याने काही होणार नाही असं वारंवार ऐकायला मिळायचं. त्याच्या मनात भीती होती अपयशाची, लोकांच्या बोलण्याची, स्वतःवरच्या शंकेची. एक दिवस तो मंदिरात गेला, डोळे मिटून बसला आणि मनात म्हणाला, स्वामी, मला भीती वाटतेय. तेवढ्यात जणू त्याच्या अंतर्मनातून आवाज आला, बाळा, तुझ्या भीतीपेक्षा माझा आशीर्वाद मोठा आहे. फक्त पुढे चालत राहा. जग तुला कमी लेखेल, पण मी तुझ्यातील सामर्थ्य पाहतो. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं, कारण पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्या कमतरता नाही तर त्याचं सामर्थ्य पाहिलं होतं. दिवस गेले. जगाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. कोणी हसले, कोणी नाकारलं, कोणी अडथळे आणले. पण प्रत्येक वेळी तो स्वतःला एकच वाक्य म्हणायचा, तुला थांबवायला जग तयार आहे, पण तुला पुढे न्यायला स्वामी तयार आहेत. हळूहळू त्याची मेहनत रंगू लागली. ज्यांनी त्याला नाकारलं होतं त्यांनाच त्याचं यश पाहून मान खाली घालावी लागली. त्या दिवशी रोहन छाती ठोकून उभा राहिला आणि म्हणाला, माझ्या मागे स्वामी आहेत, मला कोण थांबवणार? भीती प्रत्येकाच्या मनात असते, पण जर विश्वास स्वामींवर आणि स्वतःवर असेल तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ.